मला हा रिपेअर करायचा होता. प्रॉब्लेम असा आहे का इंडियामध्ये गोप्रोचं ऑफिशियल असं कुठे सर्व्हिस सेंटर नाही मिळत, कारण की इंडियामध्ये गोप्रो मॅन्युफॅक्चर होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे सर्व्हिस सेंटर मिळत नाही. तर थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटर म्हणजे आहेत जे असतात, मी अशा एका ठिकाणी गेलेलो तर त्याने मला ऑलमोस्ट 15+ K असा खर्च मला सांगितला. आमच्याकडे एखादा गोप्रो येईल मग, म्हणजे डेट पीस ऑर समथिंग, मग त्याच्यातला आम्ही तो डिस्प्ले काढणार, हे रबर कोटिंग जी आहे ही त्याची ओरिजिनल काढणार आणि मग त्याला परत फिट करणार. ते पण गोप्रो 9 ब्लॅकच आलं तर, कारण की मी जेव्हा हा घेतलेला तेव्हा ऑलरेडी गोप्रो 10 लॉन्च झालेला. आता तर आय थिंक 12-13 आहे सुरू. तर त्याच्यामुळे तो बोललेला पण मला का जेव्हा येईल तेव्हा जेव्हा आएगा तब असं ही. आणि त्याने कॉस्ट पण मला सांगितली आणि त्याने एकदम क्लिअर मला सांगितलं कॉस्ट फक्त ह्याच्यासाठी जास्त आहे का ह्याचं सामान भेटत नाही. म्हणजे एकदम त्याने क्लिअर केलं, कारण की मी त्याला बोललो का मी ब्लॉगर आहे, असं आहे तसं आहे, मला त्याच्यासाठी यूज होत असते. तर त्याने मला म्हणजे त्याला मे बी त्याच्या सेफ्टीसाठी किंवा त्याला असं दया आली किंवा काही पण त्याला वाटलं का मला क्लिअर त्याने सांगावं का एक्झॅक्टली काय आहे कसं आहे.